मित्रांनो, माझी बहीण लाडकी योजनासोबतच आता सर्व जणांच्या मागणीप्रमाणे माझा भाऊ लाडकी योजनासुद्धा गव्हर्नमेंटने महाराष्ट्र मुख्यमंत्री सरकारने आणलेली आहे। ही योजनासुद्धा आणलेली आहे। तर यामध्ये काय काय क्रायटेरिया आहेत, 10वी झालेल्या मुलांना, 10वी झालेल्या तरुणांना किती स्टायपेंड मिळणार, 12वी झालेल्या मुलांना तरुणांना किती स्टायपेंड मिळणार आणि ग्रॅज्युएशन म्हणजे पदवीधर तरुणांना किती स्टायपेंड मिळणार आणि डिप्लोमा झालेल्या तरुणांना किती स्टायपेंड मिळणार आणि ह्या योजनेचा काय काय पात्रता आहे, पात्रता यादी काय आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहे, त्याचे रिक्वायरमेंट्स काय आहे, ह्या सगळ्या योजनेबद्दलची संपूर्ण आपण आज डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या योजनेसंदर्भात काय काय गव्हर्नमेंटचे रिक्वायरमेंट्स आहे, त्याच्यामध्ये तुमच्या काय काय अटी आहे, मर्यादा आहे, त्या तुम्ही सगळ्या त्याच्यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहे, हे सगळं तुम्हाला या वीडियोमध्ये डिटेल्समध्ये सगळी माहिती कळणार आहे। दोस्तों, महाराष्ट्र मुख्यमंत्री सरकार ने जैसी माझी बहन लाड़की योजना ये अभियान चलाया है और इसकी मर्यादा 31 अगस्त तक है। वैसे ही उसके साथ साथ ही अभी महाराष्ट्र मुख्यमंत्री सरकार ने माझा भाऊ लाड़की योजना ये भी अभी लाई है। तो इसके लिए नया GR भी आ गया है। तो अभी मैं आपको इस वीडियो में पूरा GR भी आपको बताने वाली हूँ और आपको पूरा इस योजना में क्या क्या क्राइटेरिया है, कौन से तरुण यानी जो 10वीं कक्षा में पास है उनको कितना स्टाइपेंड मिलेगा, यानी कि उनको कितना पैसा मिलेगा, 12वीं पदवीधर ग्रेजुएट सबको ये सब डिटेल्स जानेंगे। माझा भाऊ लाड़की योजना के लिए क्या क्या कागजपत्र लगने वाले हैं, उसकी रिक्वायरमेंट क्या है, गवर्नमेंट सरकार को, महाराष्ट्र मुख्यमंत्री गवर्नमेंट सरकार को क्या क्या इस योजना का लाभ देने के लिए जो तरुण लोग यानी जो तरुण लड़के हैं जो 10वीं पास है, 12वीं पास है, ग्रेजुएशन जिनका हुआ है, डिप्लोमा जिन्होंने किया है, उन सबको ये जो पैसे मिलने वाले हैं, हर महीने जो स्टाइपेंड मिलने वाला है, इसके लिए क्या क्या ज़रूरी है, क्या क्या नियम है, क्या क्या अटी है, क्या क्या उनकी पात्रता यादी है, वो सब हम इस वीडियो में जानने वाले हैं डिटेल्स में। अगर आप इस वीडियो में नए हैं, पहली बार आए हैं, तो मैं आपको रिक्वेस्ट करती हूँ कि अगर आपको ऐसे ही महत्वपूर्ण जानकारी चाहिए तो आप चैनल को सब्सक्राइब करके रखिए और बेल आइकन प्रेस करके ऑल का ऑप्शन सिलेक्ट करके रखिए, तभी आपको अगले वीडियो का नोटिफिकेशन आएगा, तभी आपको सारी अगली जानकारी आपको मिलेगी। और चैनल को सब्सक्राइब करते समय आपको कमेंट्स भी करना है, वीडियो को लाइक भी करना है दोस्तों, क्योंकि मुझे पता चलेगा कि आपको कोई अगर प्रॉब्लम है तो आप कमेंट करो और वीडियो अच्छा लगे तो लाइक करो। कमेंट्स में आपको लिखना है कि आपको क्या क्या सवाल है, ताकि मैं उसके ऊपर वीडियो बना सकूं और आपकी हेल्प कर सकूं। भाऊ लाडकी योजना या संदर्भात मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत मी इथे तुम्हाला हा डायरेक्ट GR दाखवते। मित्रांनो, इथे मी तुम्हाला लाईव्ह GR दाखवते की या GR मध्ये सरकारच्या काय काय अटी आहे, सरकारने माझा भाऊ लाडकी योजनामध्ये काय काय तुम्हाला देणार आहे, यानी की 10वी पास तरुणांना किती पैसे देणार दर महिन्याला स्टायपेंड म्हणून, 12वी पास तरुणांना किती मिळणार, ग्रॅज्युएट मुलांना किती मिळणार आणि डिप्लोमा झालेल्यांना यामध्ये, आणि काय काय तुमची म्हणजे तुम्हाला प्रशिक्षण कसं दिलं जाईल, यामध्ये सगळी डिटेल माहिती आहे। ती मी तुम्हाला डायरेक्ट GR लाईव्ह तुम्हाला मी दाखवते आहे, त्याच्याबद्दल तुम्ही लक्ष देऊन ऐका। महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2024/प्र 90/व्यक्ती 3 आणि खाली हा पत्ता दिला आहे। मित्रांनो, यामध्ये म्हटलेलं आहे, राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे। अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे। या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत। विशेषतः यामध्ये 12वी पास, विविध ट्रेडमधील ITI पदवीधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे। सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दुव्यांचा
अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना 3 डिसेंबर 1974 पासून राबविण्यात येत होती. सदर योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी या योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते. त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता सदर योजना सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता यामध्ये पुढे सरकार म्हणतंय की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप इथे काय स्वरूप असेल तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल. तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील. या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. योजनेचा कामकाज उदाहरणार्थ उमेदवाराची नोंदणी, आस्थापनांची नोंदणी, कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्थिती नोंदविणे, विद्यावेतन अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील. यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांची राहील. 2. 12वी ITI पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षण पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील. 3. लघु आणि मध्यम SMEs व मोठे उद्योग, स्टार्टअप्स, सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय आस्थापना, महामंडळ, सामाजिक संस्था, कंपनी कायदा 2013 मधील सेक्शन 8 आणि विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील. किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना या प्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील. या आस्थापना उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील. या योजनेअंतर्गत पात्र आस्थापना उद्योग यांची यादी परिशिष्ट अ मध्ये नमूद आहे. शासकीय, निमशासकीय आस्थापना उद्योग महामंडळाची संबंधित तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तरीय कार्यालये या योजनेअंतर्गत मनुष्यबळाची मागणी करू शकतील. 5. रोजगार इच्छुक उमेदवारांची पात्रता व उद्योगाची कुशल मनुष्यबळाची मागणी यास जोडण्याचे काम विभागाचे संकेतस्थळ करेल. 2. सदर योजनेकरिता उमेदवाराची पात्रता खालीलप्रमाणे असेल. उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे. 2. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत. 3G काय आहे? 3G पात्रतेसाठी अट आहे. तिसरी आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा. 4. उमेदवाराची आधार नोंदणी असावी. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे, म्हणजे तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक असावे. उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. आता पुढचं आहे सदर योजनेकरिता आस्थापना उद्योगासाठीची पात्रता खालीलप्रमाणे असेल.
आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा। आस्थापना उद्योगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी। आस्थापना उद्योगाची आस्थापना किंवा 3 वर्ष पूर्वीची असावी। आस्थापना उद्योगांनी EPF, ESIC, GST, सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन, DPIT व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी। 4. या योजनेअंतर्गत राज्यातील उद्योगांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे प्रशिक्षण कार्य राबवला जाईल व त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे निश्चित केले आहे। या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या योजनेसाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे। मित्रांनो, ह्या इथे सर्व डिटेल्स मी तुम्हाला सगळे वाचून दाखवत आहे, तुम्ही लक्ष देऊन ऐका। चौथं जे आहे, आस्थापना उद्योग महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना उद्योग महामंडळ व यामध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येईल। या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणाद्वारे कुशल, अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे। सदर प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल। सदरचा 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल। 4. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याने विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल। म्हणजे तुम्हाला ते सगळं तुम्ही जर 6 महिन्याचा कोर्स पूर्ण केला यांच्या नियमानुसार तर तुम्हाला सर्टिफिकेट देण्यात येईल। या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील। या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही। या प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल। सदर विद्यावेतनाचे विवरण खालीलप्रमाणे असेल। आता मी तुम्हाला इथे तक्ता दिलेला आहे, महाराष्ट्र सरकारने तक्ता दिलेला आहे की तुमची शैक्षणिक पात्रता किती असावी आणि तुम्हाला प्रतिमाह किती तुम्हाला विद्यावेतन दिले जाईल, म्हणजे तुम्हाला स्टायपेंड दिले जाईल। आता समजा 12वी पास जर तरुण असेल महाराष्ट्राचा रहिवासी तर त्याला 12वी पास तरुणाला 6,000 रुपये दर महिन्याला स्टायपेंड मिळेल, विद्यावेतन मिळेल। ITI पदविका जर असेल तरुण मुलगा तर त्याला दर महिन्याला विद्यावेतन मिळेल, स्टायपेंड मिळेल 8,000 रुपये महिना। आणि पदव्युत्तर जर असेल तर त्याला 10,000 रुपये प्रति महिना विद्यावेतन मिळेल, स्टायपेंड मिळेल। हे सगळ्या तुम्हाला अटी यामध्ये डिटेल्स आहे मित्रांनो। या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल। प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थीची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल। सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात याने की डायरेक्ट तुमच्या बँकेत डायरेक्ट जमा होईल। ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल। विद्यावेतनामध्ये संबंधित योजना उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी व अनुज्ञेय रजा याचा अंतर्भाव राहील। उद्योजक उमेदवारांना सदर विद्यावेतना व्यतिरिक्त मित्रांनो, आता यापुढे सगळं डिटेल्स आहे। शासन निर्णय क्रमांक इथे शासनाने काय पुढे आराखडा दिलेला आहे, याच्यामध्ये पद नाम पूर्ण डिटेल्स माहिती दिलेली आहे। तर तुम्हाला मी मित्रांनो हा जो GR आहे या GRची मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये या GRची मी तुम्हाला लिंक देणार आहे। तर तुम्ही हा GR माझ्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करा
त्याची PDF पूर्ण तुम्ही डाउनलोड करा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रश्न राहणार नाही. तुम्हाला डिटेल्समध्ये इथे बेसिक इन्फॉर्मेशन मिळेल. तुम्हाला कुठलीही क्वेरीज राहणार नाही की पूर्ण GR काय काय गव्हर्नमेंट्सने अटी शर्ती दिलेल्या आहे, गव्हर्नमेंटने काय काय पात्रता यादी दिलेली आहे, तुम्हाला तुमची शिक्षणाची मर्यादा किती पाहिजे, तरच तुम्हाला इथे या योजनेचा लाभ होऊ शकेल. त्यासाठी मी तुम्हाला या संपूर्ण GRची PDFची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्ही ती PDF तुम्ही डाउनलोड करा आणि तुम्ही संपूर्ण माहिती ही तुमची PDF तुम्ही डाउनलोड करून सेव्ह करून ठेवा. ज्या तरुणांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, माझा भाऊ लाडकी योजना, या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे, त्यांनी तुम्ही ही संपूर्ण PDF डाउनलोड करून ही PDF तुम्ही सेव्ह करून ठेवा. कारण की हा पूर्ण PDF मी जर तुम्हाला सगळी वाचून दाखवली मित्रांनो, तर अर्धा तास तरी सहज लागेल आणि व्हिडिओ फारच मोठा होईल. त्याच्यामुळे एवढा संपूर्ण व्हिडिओ बघायला आजकाल तरुण मुलांना बहुतेक माझ्या दृष्टीने तरी वेळ असेल नसेल मला माहीत नाही. तर मी तुम्हाला या व्हिडिओची PDFची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्याने तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही तुमच्या वेळेनुसार ही PDF तुम्ही वाचू शकतात. सेव्ह करून ठेवा मित्रांनो. आणि मित्रांनो, तुम्हाला काही प्रश्न असू दे, या पुढची जशी जशी माहिती येणार मुख्यमंत्री सरकारकडून, महाराष्ट्र मुख्यमंत्री सरकारकडनं, माझा भाऊ लाडकी योजनेच्या संदर्भात फॉर्म जर आला, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, ऑनलाईन कसं आहे, काय काय त्याच्या अटी आहे, पात्रता आहे, त्यांचे काय काय रिक्वायरमेंट्स आहे, ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती घेऊन येणार. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओमध्ये काही जर प्रश्न असेल, काही शंका असेल, तर तुम्ही मला कमेंट्स करा. मी तुम्हाला त्या तुमच्या शंका निरसन होण्यासाठी, तुमच्या शंकांचं समाधान होण्यासाठी मी लगेच पुढचा व्हिडिओ घेऊन येईल. मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला या पुढची महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण जाणकारी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमधनं लगेच मिळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, तरच तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो. आणि काही तुम्हाला असं वाटलं, तुम्हाला जर सुझाव करायचा असेल तर मला माझ्या मला कमेंट्स करा मित्रांनो. आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, म्हणजे मलाही तेवढी प्रेरणा मिळते पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुमच्यासाठी नवीन नवीन माहिती घेऊन येण्यासाठी मला मोटिवेशन मिळतं मित्रांनो. म्हणून प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, म्हणजे मला मोटिवेशन मिळेल पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी. थैंक यू वेरी मच मित्रांनो. दोस्तों, अगर आपको ये वीडियो अच्छा लगा है तो वीडियो को लाइक कीजिए. अगर आप वीडियो को लाइक करेंगे तो मुझे मोटिवेशन मिलता है अगला वीडियो बनाने के लिए. अगर आप चैनल पे नए हैं तो चैनल को सब्सक्राइब करके रखिए और चैनल को सब्सक्राइब करके बेल आइकन प्रेस करके ऑल ऑप्शन सिलेक्ट कीजिए, तभी आपको अगला वीडियो का नोटिफिकेशन आएगा. और दोस्तों, आपको जो भी सवाल है माझा भाऊ लाडकी योजना के बारे में, अगर आपको कोई सवाल है, शंका है, तो आप कमेंट करो, ताकि मैं अगला वीडियो आपके लिए जल्दी से जल्दी बना सकूं और तुरंत आपके लिए मैं वीडियो ला सकूं. इसके लिए आप कमेंट करो. थैंक यू फ्रेंड्स, थैंक यू दोस्तों, थैंक यू मित्रांनो.